नागपुरातल्या नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत दुचाकीवर आलेल्या दोघांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या कारमधून 5.5 लाख रुपयांची रोकड लंपास केली। देवेंद्र गणवीर यांची दिशाभूल करत चोरट्यांनी रोकड लंपास करून पळ काढला। तुर्तास पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र गणवीर हे पोलीस विभागातून पीएसआय पदावरून निवृत्त झाले आहेत। ते वर्धमान नगरातील एसबीआय बँकेतून पैसे काढून आपल्या मुलासोबत कारने परतत होते। नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत एका शोरूमजवळ अचानक 2 दुचाकीस्वार तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला असल्याची बतावणी केली। गणवीर यांच्या मुलाने गाडी थांबवली आणि पंक्चर पाहत असतानाच एका अज्ञात तरुणाने मागून कारचा दार उघडलं आणि पैशांनी भरलेली बॅग घेऊन पळ काढला। दुसरा तरुण आधीच दुचाकीवर तयार होता। दोघेही काही सेकंदात घटनास्थळावरून फरार झाले। या बॅगेत जवळपास 5.5 लाख रुपये होते। चोरी झाल्याचं लक्षात येताच गणवीर यांनी तात्काळ नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे। त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत।